नमस्कार. आज आपण एका अतिशय प्राचीन आणि तितक्याच शक्तिशाली संस्कृत स्तोत्राची रचना समजून घेणार आहोत, राम रक्षा स्तोत्र. आपण हे बघणार आहोत की हे स्तोत्र म्हणजे केवळ काही शब्द नाहीत, तर ते एक संरक्षणात्मक कवच कसं बनतं. चला तर मग या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. पण एक प्रश्न साहजिकच मनात येतो नाही का, की काय खरंच काही प्राचीन शब्द आपल्या भोवती एक अदृश्य अशी ढाल तयार करू शकतात. या स्तोत्राची गंमतच ही आहे की इथे ध्वनीला म्हणजे आवाजाला एक शस्त्र मानले गेले, आणि ते कसं हेच आपण आज पाहणार आहोत. या स्तोत्राची कहाणी सुद्धा त्याच्या शब्दांइतकीच विलक्षण आहे. हे काही असं बसून कोणी लिहिलेलं काव्य नाहीये, नाही, तर हे थेट एका दैवी स्वप्नातून प्रकट झालं आहे. जरा कल्पना करा, बुध कौशिक नावाच्या ऋषींना एका रात्री स्वप्नात साक्षात भगवान शंकर दर्शन देतात आणि त्यांना हे संपूर्ण स्तोत्र ऐकवतात. आणि जागे झाल्यावर जसच्या तसं एक अक्षरही न बदलता त्यांनी ते लिहून काढलं. म्हणजेच ही फक्त एक रचना नाहीये, हा तर एक साक्षात दैवी आशीर्वाद आहे. म्हणजे बघा, या स्तोत्राचा प्रवास कसा आहे. हजारो वर्षांपूर्वी भगवान शंकरांच्या मनात ते स्फुरलं, तिथून ते बुध कौशिक ऋषींच्या स्वप्नात आलं आणि आज हजारो वर्षांनंतर आपल्यापर्यंत येऊन पोचलंय, जिथे आज आपल्यासारखे लाखो लोक त्यातून आध्यात्मिक शांती आणि संरक्षण मिळवतात. चला आता आपण थेट स्तोत्राच्या आत शिरूया, त्याच्या रचनेकडे वळूया. सुरुवात होते ती ध्यानमपासून. ध्यानम म्हणजे काय, तर ज्या देवतेचं आपण रक्षण मागतोय त्या संरक्षकाची प्रतिमा आपल्या मनात तयार करणं. आता बघा, कोणाकडे मदत मागायच्या आधी तो कोण आहे हे आपल्याला माहिती असायला हवं, नाही का? अगदी तसंच आहे हे. म्हणूनच हे स्तोत्र सगळ्यात आधी आपल्याला भगवान श्रीरामांचं रूप डोळ्यासमोर आणायला सांगतं, त्यांच्यावर आपलं मन एकाग्र करायला सांगतं. तर मग हे ध्यानम नक्की आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक शब्दांनी रेखाटलेलं चित्र आहे. हा श्लोक आपल्याला त्या देवतेचं रूप आपल्या मनाच्या डोळ्यांनी बघायला मदत करतो, आणि त्यामुळे होतं काय की आपली श्रद्धा आणि एकाग्रता दोन्ही वाढतात. आणि हे वर्णन इतकं सजीव आहे, इतकं हुबेहूब आहे की अक्षरशः चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. विचार करा, गुडघ्यापर्यंत पोचणारे लांब हात, हातात ते शक्तिशाली धनुष्य आणि बाण, पद्मासनातली ती शांत मुद्रा आणि अगदी ताज्या उमललेल्या कमळाच्या पाकळ्यांसारखे डोळे. हे फक्त शब्द नाहीत, हा एक अनुभव आहे. ध्यानानंतर आपण येतो स्तोत्राच्या गाभ्याकडे, आणि हा भाग तर सगळ्यात जास्त रंजक आहे. याला आपण ध्वनीचं कवच म्हणू शकतो. हो, अगदी बरोबर ऐकलं. इथे शब्दच तुमची ढाल बनतात. पण कसं, चला बघूया. या स्तोत्राची रचनाच अशी आहे की ते आपल्या शरीराच्या एकेका भागाला संरक्षणासाठी जणू काही नेमून देतं. श्रीरामांची वेगवेगळी नावं घेऊन, त्यांच्या नावाचा जप करून आपण आपल्या अवतीभोवती एक असं आध्यात्मिक कवच तयार करतो, जिथे प्रत्येक नावाचा ध्वनी, प्रत्येक उच्चार शरीराच्या एका विशिष्ट भागाचं रक्षण करतो. उदाहरणार्थ, आपल्या डोक्याच्या रक्षणासाठी राघव हे नाव आहे, कपाळासाठी दशरथात्मज, डोळ्यांसाठी कौसल्यय, हातांसाठी सीतापती आणि पायांसाठी विभीषण श्रीद. म्हणजे अक्षरशः डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत आपलं संपूर्ण शरीर एका शक्तिशाली ध्वनी कवचाने संरक्षित केलं जातं. आणि आता आपण त्या श्लोकावर आलो आहोत, ज्याला या संपूर्ण स्तोत्राचं हृदय म्हटलं जातं. खरं तर हा एकच श्लोक संपूर्ण स्तोत्राचं सार सांगून जातो. हा श्लोक आपण सगळ्यांनी कुठे ना कुठे नक्कीच ऐकला असेल. राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने. पण याचा खरा अर्थ काय आहे? कारण यात एक खूप मोठा, एक आश्चर्यकारक दावा केला गेला आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की फक्त 3 वेळा राम हे नाव घेणं हे भगवान विष्णूंच्या संपूर्ण 1000 नावांचा, म्हणजेच विष्णू सहस्त्रनामाचा जप करण्या इतकं प्रभावी आहे. आता विचार करा, राम या एका शब्दात, या एका नावात किती प्रचंड ऊर्जा, किती प्रचंड शक्ती सामावलेली असेल. ठीक आहे, कवच मिळालं, नामाचं महत्त्व कळलं, पण मग हे सगळं पठन केल्याने नेमकं फळ काय मिळतं? म्हणजे फलश्रुती काय आहे? चला तर मग या स्तोत्रात दिलेल्या दैवी आश्वासनांकडे एकदा नजर टाकूया. हे स्तोत्र फक्त संरक्षणाबद्दल बोलत नाही, तर ते समृद्धीचंही वचन देतं. काय काय मिळतं? तर दीर्घायुष्य, सुख, प्रत्येक कामात विजय आणि यश. इतकंच नाही, तर हे आपल्या कळत नकळत झालेल्या पापांचा नाश करून आपल्याला सांसारिक त्रासांपासून, त्या बंधनातून मुक्त करतं. आणि यातलं सगळ्यात मोठं आश्वासन कोणतं असेल? तर ते हे की जो व्यक्ती राम नामाच्या या कवचाने वेढलेला आहे, तो दृष्ट शक्तींसाठी, वाईट शक्तींसाठी जणू काही अदृश्यच होतो. त्याला कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून संपूर्ण संरक्षण मिळतं, मग ती ऊर्जा आध्यात्मिक असो किंवा भौतिक.
तर मग शेवटी प्रश्न उरतोच की ही खरी शक्ती आहे तरी कशात? त्या शब्दांच्या कंपनांमध्ये, आपली जी श्रद्धा आहे त्यात, की त्या मूळ दैवी स्वप्नात? मला वाटतं याचं उत्तर कदाचित या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हाच मिळत असावं. यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.